करण्यासाठी व आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी लाडक्या बहिणी या विविध बँकांच्या दारी लाडक्या बहिणी रांगा लावून उभ्या दिसतात। असाच एक धक्कादायक प्रकार दिंडोरी तालुक्यातील उमराळे बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेत लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याला केवायसी करायला गेलेल्या लाडक्या बहिणीचा रांगेत सुमारे 2 ते 3 तास उभी असल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील उमराळे इथं महाराष्ट्र बँकेची शाखा असून परिसरात 40 ते 50 गावांमधील महिला, पुरुष, शेतकरी, विद्यार्थी यांचे उमराळे येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खाते आहे। शासकीय योजनांचे खातेही याच बँकेत असल्यानं इथं नेहमीच ग्राहकांची गर्दी असते। त्यातच राज्य सरकारनं सुरू केलेल्या लाडक्या बहिणींचे खातेही याच बँकेत असल्यानं परिसरातील महिला खात्यातून पैसे काढण्यासाठी व केवायसी करण्यासाठी येत असल्यानं बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। बँकेत ग्राहकांच्या रांगा लागतात, त्यामुळे गर्दी होते। गुरुवार दिनांक 30 जानेवारीला आळंदी डॅम येथील रहिवाशी गरोदर महिला सुलभा भाऊराव लहांगे ही गरोदर महिला लाडक्या बहीण योजनेच्या बँक खात्याला केवायसी करण्यासाठी आली असता बँकेत गर्दी असल्यानं 2 ते 3 तास रांगेत उभी असताना तिला उन्हाच्या झळा लागून अचानक चक्कर येऊन पडल्यानं तिला तात्काळ उमराळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं। सदर महिला 8 महिन्याची गर्भवती होती। तिच्याबरोबर तिच्या गर्भाशयात असलेल्या बाळालाही आपला जीव गमवावा लागल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। तसेच या मृत्यूला बँक अधिकारी व कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरामधून होत आहे। तसेच बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून ग्राहकांना गर्दीमुक्त सेवा देण्यात यावी अशी मागणी देखील परिसरातील खातेधारकांनी केली आहे। या घटनेबाबत परिसरातील रहिवासी शशी गामने यांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर, वनी, दिंडोरी। बुद्रुक गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे। या शाखेला 40 गावं जोडलेली आहेत। वयोवृद्ध, शेतकरी, बचत गटवाले, विद्यार्थी, लाडकी बहीण योजना अशा अनेक योजनांचे खाते 40 गावातील लोकांचे आहेत। तर काल अशीच घटना एक झाली। एक 8 महिन्याची गरोदर स्त्री केवायसी करण्यास आली होती। तिचा म्हणजे नंबर लावता उन्हातानामध्ये वेळ गेला, नंबर लागला आणि ती चक्कर येऊन पडली। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेलं, परंतु डॉक्टरांनी मृत्यू घोषित केलं। त्या कुटुंबाला कोणी